बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाच्या चरणी लीन होण्यासाठी असंख्य वारकरी आज जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत। अर्थातच निमित्त आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा। पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असताना अर्थातच या पालखी सोहळ्याचा मुक्काम जेजुरीत असतो आणि जेजुरी म्हटल्यानंतर खंडेराय आणि खंडेराय म्हटल्यानंतर त्याच्या आवडीचं वाद्य संबळ। संबळ वादनाची मोहिनी घालण्यासाठी आपल्या सोबत आज इथे आहे मोहिनी भुसे, महाराष्ट्रातली प्रख्यात संबळवादक तरुणी। आज तिच्याकडनं आपण संबळवादन ऐकणार आहोत। मोहिनी, काय या निमित्तानं येळकोट येळकोट जे मल्हार सदानंदाचा येळकोट सादर करा। अर्थातच मोहिनीकडनं संबळ वादनाचे अत्यंत कडक सूर ऐकल्यानंतर आता अत्यंत कोमल सुरामध्ये आपण भक्तिगीत ऐकणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत सिक्कीम राज्यातून आलेल्या करुणा अधिकारी। त्यांचा स्वर ऐकून तुम्हाला लक्षात येईल की स्वराचा तिचा आवाजाचा गोडवा आहे, मात्र शब्दांचा गोडवा सुद्धा अभंगातला किती असतो ते तिच्याकडनं ऐकून आहे। आप हमारे लिए यहाँ पे आए, न्यूज़ 18 लोकमत में आपका स्वागत। कौन सा अभंग पेश करोगे? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरी आणि म्हणून हा वारीचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे। जसं या शब्दातनं व्यक्त केल्या गेलंय, करुणांनी सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाला बघताच मीपणा तूपणा हा नाहीसा होतो आणि म्हणून हा सोहळा जो आहे तो तुकोबारायांचा आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींचा आहे आणि खंडेरायाच्या दारात आपण उभे आहोत। तर पुन्हा एकदा आपण मोहिनीकडनं ऐकूया संबळ वादनाचं हे सुंदर असं सादरीकरण। संबळ वादन हे शौर्य रसाचं प्रतीक आहे आणि हे वादन ऐकताच एक अंगामध्ये संचार होतो, ऊर्जेचा संचार होतो आणि ती ऊर्जा आहे पांडुरंगाची, माऊलीची, तुकाराम महाराजांची। आणि या ऊर्जेचं जर शब्दात वर्णन करायचं झालं तर पांडुरंगाचं शब्दात वर्णन करायचं झालं तर ते अभंगातून करता येतं आणि अभंग पुन्हा एकदा सादर करते आपल्यासाठी करुणा।
ते ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, तेची रूप सुंदर ते ध्यान. एवढं सुंदर ध्यान आहे की आवडे निरंतर, म्हणजे त्या रूपापेक्षा एकही रूप असं नाही आहे की आपल्याला कुणाला आवडेल. आणि ते रूप आहे अर्थातच पांडुरंगाचं, विठ्ठलाचं. आपल्यासोबत आत्ता ह्या दोन्ही तरुणी, सिक्कीम राज्यातून खास आलेली करुणा अधिकारी आणि आपल्यासोबत मोहिनी भुसे, जी नाशिकहून खास इथे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी हे सगळं संबळ वादन सादरीकरण तिने केलेलं आहे. त्या दोघांकडनंही आता आपण वारीसाठी शुभेच्छा घेऊया. काय वारीच्या निमित्ताने शुभेच्छा देशील? ही मोठी परंपरा आहे, वैभवी परंपरा आहे. किती आनंद होतो हे सगळा सोहळा बघ. ॲक्च्युली मी आज पहिल्यांदाच वारी बघितली, ती पण तुमच्या रूपाने मला ती बघायला मिळाली. सो माझे वडील पण वारकरी आहे आणि ते पण आता पायदिंडीसाठी निघालेले आहेत आणि मी पण एक वारकरी संप्रदायातलीच मुलगी आहे. सो मला या गोष्टींचं खूप अट्रॅक्शन आहे आणि एक लळा बोलतो ना आपण, तसा एक लळा आहे. पण आज प्रत्यक्ष हे सगळं बघून मला खूप आनंद होतो. आणि संबळ वादन असेल, ही सगळी जी परंपरा आहे घराघरात जपल्या जाते. वारीचे हा सगळं जे वारसा आहे तो घराघरात अशा पद्धतीने येतो. आणि या सगळ्या तरुणींना बघताना म्हणजे हा वारीचा सोहळा वृद्धंगित होताना अगदा चरण आठवते की माझ्या वडिलाची मिरासे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. करुणाकडनं ऐकूया. करुणा जी, आप सिक्किम से खास महाराष्ट्र में आई है और मराठी में अभंग गा रही, क्यों ऐसा लगा आपको कि मराठी में ये अभंग सीखना चाहिए और इसकी क्या आपको मतलब कितना पसंद है आपको ये? मुझे तो बहुत 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 ज़्यादा पसंद है. मैं यहाँ आने से पहले से ही मैं विठल जी का फोटोज, वो सब वीडियोस वगैरह देखती थी. जी जी. तो और मुझे बहुत इच्छा था यहाँ आने का. और ये जो आपने देखा है पूरा जो वारी का सोहळा, तो क्या उनको शुभेच्छा देते हो आप? हम तो कुछ भी नहीं है, वो ऐसे इतना 1 महीने से यात्रा करके भगवान का दर्शन करते हैं, वो तो सबसे बड़ी बात है. और मैं तो अभी मुझे भी मौका मिला, एटलीस्ट मुझे ये दर्शन करने का मौका मिला कि वो ऐसे चलते हैं, ऐसे जाना पड़ता है. एक्चुअली भगवान का दर्शन ऐसे करना चाहिए. तो ऐसे एग्जाम्पल देख के बहुत देव कुछ. कुणालाही सोप्पा मिळत नाही आहे. आणि अर्थात वारीचा हा प्रवास जो आहे शेकडो किलोमीटरचा, तो पार करणारे सगळे जे पायी चालत जाणारे वारकरी आहेत, नेमकं त्यांचं दर्शन जरी झालं तरी आपल्याला या वारीच्या सोहळ्याचं दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं, हा भाव या तरुणींमध्ये आहे. आणि तरुणांमध्ये अध्यात्माप्रती लागलेली ही वाढत असलेली ओढ, हेच या वारीचं वैभवाचं यश म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी.